नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ती माहिती काय आहे? आत्ताच 5-10 मिनिटापूर्वी एक नवीन अपडेट आलेली आहे. ती काय आहे तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला जर एप्रिलचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला ही जी गोष्ट आहे किंवा ही जी माहिती आहे ती तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाची बातमी आत्ताच घोषणा झाली आहे सरकारकडून. काय घोषणा आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त महिन्यापर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत, क्लिअर होणार आहेत. एप्रिलचा हप्ता कधी येणार, किती येणार, काय येणार, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यांना माहिती तुम्हाला आत्तापर्यंत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे. आता महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे लक्ष लागलं आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार, कोणत्या दिवशी येणार याच्याकडे सगळ्यांना लक्ष लागले होते. आता त्याची तारीखही जाहीर झालेली आहे. कधी येणार ते पण जाहीर झालेलं आहे. सगळ्यांना वाटत होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी येणार आहे, पण असं काही झालं नाही आहे. आता जो हप्ता आहे तो आपल्याला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे. लक्षात घ्या, या योजनेचा एप्रिलचा हप्ता जो आहे तो आपल्याला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार आहे. सगळ्या महिलांना, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे त्यांना आता अक्षय तृतीयापर्यंत वाट बघावी लागणार आहे. तुम्हाला कधीही अक्षय तृतीयाच्या आत कधी पैसे पडायला चालू होतील, त्यामुळे तुम्हाला तुमचा फोन SMS चेक करत राहणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीया आहे बघा, आठवड्यात, याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात जे आहे ते पैसे तुम्हाला चालू होतील. अक्षय तृतीयाच्या आत सगळ्या महिलांना पैसे पडतील असं सरकार करणार आहे. त्यानुसार ते पैसे वाटप चालू होईल. टप्प्याटप्प्याने पैसे वाटप चालू होईल. बऱ्याच महिलांना आधी येतील, नंतर येतील, काय बघू आपण. आता बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो 30 एप्रिलला मिळणार आहे, कारण 30 एप्रिलला काय अक्षय तृतीया. त्या 30 एप्रिलला तुम्हाला हप्ता पैसे पडणार आहेत. त्याच्या आधी पण वाटप होऊ शकतं. 30 एप्रिलपर्यंत सगळ्या महिलांना पैसे वाटप होणार, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हालाही लवकरात लवकर पैसे येतील. अक्षय तृतीयापर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर एप्रिलचा हप्ता जो आहे तो पडणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किती पैसे येणार, कारण एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 की 2100 असा प्रश्न पडला सगळ्या महिन्यांना. ते पण मी तुम्हाला सांगते, बघत राहा व्हिडिओ. तर बघा, 2100 रुपयांचा सध्या तर काही JR नाही आला किंवा कुठलं जाहीर नाही केलं सरकारने की 2100 रुपये देणार आहोत आम्ही. फक्त ते मतदानाच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, पण सध्या तरी कुठला JR नाही आला किंवा ऑफिशियल त्यांनी जाहीर नाही केलं. त्याच्यामुळे सध्या तुम्हाला बघा, 2100 रुपयाचं जेव्हा प्रॉपर JR येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन आणि महत्त्वाचे अपडेट येईल तुम्हाला माझ्या चॅनलवर लगेच पाहायला मिळेल. सध्या सरकारने कुठली घोषणा केली नाही किंवा कुठला JR जाहीर नाही केला की त्याच्यात 2100 रुपयाचा उल्लेख केला गेलेला असेल. ठीक आहे, जेव्हा अधिवेशन झालं त्यात पण अधिवेशनात लाडक्या बहिणीविषयी किंवा 2100 रुपयाविषयी काही जी आहे ती जाहीर नाही करण्यात आलं किंवा काही बोललं गेलं नाही. त्याच्यामुळे सध्या तरी तुम्हाला 2100 रुपये आत्ता या महिन्यात तर नाही मिळणार. तुम्हाला सध्या 1500 रुपये मिळणार आहेत. लक्षात घ्या, एप्रिलचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांनीच दिला जाईल, 2100 रुपयांनी नाही. त्यामुळे जेव्हा केवळ निर्णय होईल किंवा जेव्हा योजना घोषित होईल तेव्हा तुम्हाला ज्या आहे त्या, काय म्हणू आपण त्याला, तुम्हाला जे 2100 रुपये तेव्हाच मिळतील. सध्या तरी 1500 रुपये मिळतील. आता बघा, ज्या महिलांना जानेवारीपासूनचे हप्ते नाही मिळाले किंवा फेब्रुवारीपासून पुढचे हप्ते नाही मिळाले त्या बहिणी अपात्र असू शकतात. लक्षात घ्या, ठीक आहे. त्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. फक्त त्याच पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे. एप्रिलचा ज्या पात्र आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत मार्चपर्यंत पैसे सगळं जमा झालेले आहेत, ह्याच महिलांना फक्त पैसे मिळतील. बाकीच्या महिला अपात्र ठरलेल्या गेल्यात. लक्षात घ्या, बरेच निकष आहेत. त्या निकषाद्वारे बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजना वगळण्यात येणार आहे. त्यांना डायरेक्ट अपात्र केलेलं आहे. आता तुम्हाला कुठेही काय बोलू आपण, कुठेही घोषणा नाही होणार किंवा कुठेही लिस्ट नाही येणार लाडक्या बहिणींची किंवा अपात्र बहिणींची की तुम्ही अपात्र आहात. तर तुम्ही स्वतःच बघायचं आहे की आपण निकषात बसतोय का. निकषात नसेल बसत तर डायरेक्ट थेट अपात्र केलं गेलेलं आहे सरकारने. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. काय म्हणून अर्ज पडताळणी केली, इकडून तिकडून डेटा मागवलेला आहे, डेटा मॅच केलेला आहे, जेणेकरून जसं की RTOकडनं डेटा मागवला, जसं की इन्कम टॅक्सकडनं डेटा मागवला, तो डेटा मॅच केला. त्याच्यामध्ये त्या कुटुंबातील महिला आहे का लाडकी बहीण योजनेमध्ये ते सगळं पडताळणी झालेली आहे. त्याच्यामुळे त्या महिलांना थेट अपात्र केलं गेलं. त्यामुळे तुमच्या घरात पण जर तुम्ही निकष जे आहेत ते व्यवस्थित बघा, त्या निकष आपण बसतोय का. जर बसत असेल तर आपण प्रॉब्लेम नाही किंवा टेन्शन नाही. त्यामुळे जर तुम्हाला मार्चपर्यंत हप्ते आले असेल तुम्हाला एप्रिलचा हप्ता 100% येणार आहे. पण तुम्हाला जर फेब्रुवारी किंवा जानेवारीपासून हप्ता नसेल आला तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही एप्रिलचा हप्त्याची वाढ ही शेवटच्या आठवड्यापर्यंत बघू शकता. 30 एप्रिलच्या आत सगळ्या महिन्याच्या खात्यात पैसे पडू शकतात. ठीक आहे, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर 2100 रुपये हवे असेल तर कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा की 2100 रुपये हवे म्हणून. ठीक आहे, धन्यवाद.